की बंजारा समाज जो आहे त्याला ऑलरेडी या ठिकाणी विजय ए मध्ये 3% आरक्षण आहे. हम्म, आणि मुळात जे आता गॅजेटियरचा सर्व संदर्भ घेतला जातोय, भारतीय राज्यघटना ही सर्वोच्च आपलं लिगल हे आहे, डॉक्युमेंट आहे. हम्म, आणि भारतीय राज्यघटनेमध्ये जे शेड्यूल आलेलं आहे ट्रायबलचं, त्याचं जर बॅक हिस्ट्री जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये हैदराबादचं गॅजेटियर वगैरे तसा येत नाही साहेब. या सर्वांचा अभ्यास घटना तयार करताना घेतलेला आहे, केलेला आहे. हम्म, मला सांगायचंय की ज्यावेळेस त्याचे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा जे बॅकवर्ड क्लासेसच्या जे काही याद्या बनल्या, हम्म, त्याची जर बॅक हिस्ट्री जर बघितली तर स्टार्ट कमिशन जेव्हा होतं इंग्रजकालीन, त्या स्टार्ट कमिशन मध्ये हे बॅकवर्ड क्लासेसचं त्या ठिकाणी संशोधन झालेलं आहे. हम्म, तर त्यावेळेस सुद्धा हे बंजारा समाज त्या ठिकाणी नव्हता हम्म, या लिस्टमध्ये, शेड्यूल ट्राईबच्या लिस्टमध्ये. हम्म, त्याच्यातल्या 1935 आपल्या 1950 ची जेव्हा सूची जाहीर झाली घटनेमध्ये ट्रायबलची, त्याच्या अगोदर 1935 ला शेड्यूल तयार झालं होतं. हम्म, ते 1935च्या शेड्यूल मध्ये सुद्धा नव्हते बंजारा समाज. हम्म, माझं असं म्हणायचं की बुवा जे घटना बनवत असताना जे डॉक्युमेंट्स झाले, गॅजेटियर असतील, इतर सर्व घटनाकारांनी बघितलंय ना. त्यामुळे हैदराबाद गॅजेटियरच्या आधारे आम्हाला बंजारा समाजाला आदिवासी सवलती द्या ही मागणी चुकीची आहे. या अगोदर सुद्धा केंद्र राज्य सरकारने सर्व बाबी तपासून बघितलेल्या आहेत. नंतर मोठ्या मोठ्या संशोधकांनी बघितले, कमिशनने बघितलेले आहेत. कोणत्याही स्टेजवर बंजारा समाज ट्रायबल मध्ये आजपर्यंत आलेला नाही. त्यांचे मुख्यमंत्री होते ना, सन्मान्य सुधाकर नाईक साहेब, वसंतराव नाईक साहेब होते. त्यांचं रिप्रेझेंटेशन होतं, प्रतिनिधी असताना सुद्धा झालेलं नाहीये. जे आजपर्यंत झालेलं नाही ते जबरदस्ती लादायचं काय कारण आहे? ठीक आहे. असं की ट्रायबलच्या सवलती जी आहे ते ट्रायबलसाठी आहे. असं दुसरं कोणी बी येईल आम्हाला सवलत द्या, तसे लाईन लागलीच आहे. बंजारा समाज, धनगर समाज, बीजेएनटी, अजून कोणता ओबीसी, अजून जनरलचे लोक आम्हाला ट्रायबल बनवा. का? पण ट्रायबल स्टेटस जे आहे ना साहेब, हे आमच्या संस्कृतीने मिळालेलं आहे, हे आमच्या अँथ्रोपॉलॉजिकल आमच्या अस्तित्वाने मिळालेलं आहे. आमची बॅक हिस्ट्री, लिगल म्हणा, हिस्ट्री म्हणा, सोशल पॉलिटिकल म्हणा, ते सर्व त्याचे घटक आहेत. आणि आजपर्यंत वेगवेगळ्या कमिशनने सर्व तपासून बघितलेलं आहे. मग ते कमिशन चुकीचे होते का? शेड्यूल ट्राईबची कमिशन बनवताना 50 ला यादी बनली, 56 ला बनली, 76 ला बनली. आजपर्यंत अभ्यास चालूच आहे, पण या सर्वांमध्ये पण बंजारा पण समाज नाही, आलेला पण नाही. वैभवजी, बंजारा समाजाच्या नेत्यांचं म्हणणं हे आहे की ज्या निकषाद्वारे तुम्हाला एसटी प्रवर्गात टाकण्यात आलेला आहे त्याच निकषांची पूर्तता आम्ही सुद्धा करतो. आणि मग राज्यात जर सरकार हैदराबाद गॅझेट लागू करत असेल तर एका समाजाला एक नाही आणि आम्हाला दुसरा नाही, असं का? नाही नाही, घटनात्मक तरतूद होती आहे. पण केंद्र सरकारने संसदेच्या डिस्कशन मध्ये, संसदेच्या माध्यमातून प्रत्येक राज्याची स्वतंत्र यादी बनवलेली आहे. आणि म्हणून एखादी जमात जात एखाद्या राज्यामध्ये ट्रायबल मध्ये मग दुसऱ्या राज्यामध्ये पण घ्यावं असं काही बंधन नाही, घटनात्मक बंधन नाहीये.